अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। दरम्यान गुरुवारी अनिल राक्षे यांनी अमोल कोल्हेंची भेट घेतली होती, त्यामुळे राक्षे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना आता तोंड फुटलंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। दिलीप मोहितेंपेक्षा त्यांच्या कार्यपद्धतीवर थोडंसं मला चुकीचं वाटतं। आता राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी कधी एकत्रित येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं। मग जर ते होऊ शकतं तर काही घडू शकतं। अजित पवारांचे खंदे समर्थक अनिल राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। अनिल राक्षेंनी गुरुवारी अजितदादांच्या खेड दौऱ्याकडे पाठ फिरवून अमोल कोल्हेंची भेट घेतली। दरम्यान कोल्हेंच्या भेटीनंतर राक्षे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय। दिलीप मोहितेंपेक्षा त्यांच्या कार्यपद्धतीवर थोडंसं मला चुकीचं वाटतं त्या गोष्टी। म्हणजे मुळात तर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांनी, असं माझं मत आहे। पण आता काय कोण कान फुकतंय काय होते माहीत नाही मला। आता जर तरच्या गोष्टीमध्ये बोलण्यात काय पॉईंट नसतो। मी काय अजून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा गट सोडलेला नाही, तशी इच्छाही होणार नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। परंतु आता राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी कधी एकत्रित येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं। मग जर ते होऊ शकतं तर काही घडू शकतं। 2014 पासून खेड आळंदी मतदारसंघातून अनिल राक्षे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र अजित पवारांनी खेडमधील दौऱ्यात दिलीप मोहिते पाटलांची उमेदवारी घोषित केल्यानं अनिल राक्षे नाराज असल्याची चर्चा आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट वाटप ज्यावेळेस होईल आणि ही जागा राष्ट्रवादीला जर आली पुन्हा कोणी म्हणायला नको अरे ही जाहीरच करायला लागलाय, काय चाललंय ह्याचं अमकं तमकं, अजून चर्चा चाललेली आहे। अजून कुठलीच जागा जाहीर झाली नाही। पण राष्ट्रवादीला महायुतीच्या वतीनं इथे मिळाली तर साधारण सगळ्यांचा कल कार्यसम्राट आमदारांना अजून एक संधी द्यावी आणि तुमच्या मनातलं अपुरं राहिलेलं जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली ती पुढं पण जरा दिव्यापर्यंत पोचली पाहिजे, ही तुमची इच्छा आहे। त्याकरता माझ्या जिल्ह्याने मागच्या वेळेस मला साथ दिली, तसं खेड, राजगुरुनगर, चाकणकरांनो मला साथ द्या। अर्थात आता त्यांनी त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं, मला काही सांगितलं होतं, ह्याच्यापेक्षा मी आता खोटंही बोलू शकतो, मला सांगितलं होतं असं केलं होतं। परंतु त्यांनी तसं तालुक्यात डिक्लेरेशन केलंच होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे। कोण आहेत अनिल राक्षे? अनिल राक्षे अजित पवार यांचे कट्टर समर्थक। राक्षे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष तसंच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत। अनिल राक्षेच्या पत्नी रोहिणी राक्षे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत। एकीकडे अजितदादांचे नेते पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे। बुधवारी भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तर काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख देखील पवारांना भेटले होते। पॉलिटिकली कुठलाही विषय नव्हता। महाराजांच्या या निमित्तानं सगळ्या लोकांना बोलवावं। आमच्या इथं सगळ्या जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांना जे नेते आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्यामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनाही मी भेटतोय। आज मी देवेंद्र भाऊंना भेटायचा मुंबईत प्रयत्न झाला पण माझी भेट झाली नाही, पण मी 2 दिवसामध्ये ते जेवढी येतील तिकडे जेवढी भेटतोय त्यांनाही। भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी समाधानानं काम करतोय, त्याचा मी स्वागत अध्यक्ष आहे। त्यामुळे मला सांगितलं सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना बोलवा। साहेब बी मोठे मनाचे आहेत, पवार साहेब बी मोठे मनाचे आहेत आणि काँग्रेसनंही माझं परळी विधानसभा ही आमच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब असतील, रमेश चेन्नीथला साहेब असतील, या सर्वांनी काँग्रेससाठी ही परळी जागा मागितलेली आहे। मागील काही दिवसांपासून शरद पवार गटात इन्कमिंग सुरू झाली। गुरुवारी अजित पवार गटाच्या भाग्यश्री अत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। समरजित घाटगेंनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली। सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण मानेंनी दादांना धक्का देत तुतारी हातात घेतली होती। बाबाजानी दुर्राणींनी देखील दादांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता। दरम्यान पुन्हा एकदा शरद पवार अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। अजितदादांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे दादांची साथ सोडत शरद पवार गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। सुनील ठिगळे, TV9 मराठी, खेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.